शेतकऱ्यांबद्दल भाजप सरकारला अनास्था आहे। भाजपच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना मारहाण होते, कर्जमाफीसाठी आवाज उठवणाऱ्या आमदारांचं निलंबन होतं, हे दुर्दैवी असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस विरोधकांचीच भूमिका बजावत असून आमदारांचं निलंबन मागे घेण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली। या प्रकरणी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी यांनी। आठवड्याभरामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या। आठवड्यात संपता शेतकऱ्याला जी मारहाण झाली त्याच्यावरनं गोंधळ झाला। अनेक राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते तिकडे गेले होते। गोंधळ काय सांगाल याच्याविषयी? एकंदरच प्रकार हा आता भारतीय जनता पक्षाच्या कालखंडामध्ये अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणं, त्यांची मुस्कटदाबी करणं, त्यांच्या मागण्या मान्य करणं तर लांबच राहो, पण मागणीसाठी आत संघर्ष करणाऱ्या आमदारांना निलंबन करणं, मंत्रालयात आलेल्या शेतकऱ्यांना मारहाण करणं, त्यांना घालवून देणं, म्हणजे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या किती विरोधात आहे ते स्पष्ट करणारी ही आमची मागणी ही आहे की 19 जणांचं निलंबन त्यांनी मागं घ्यावं आणि 19 जणांचं निलंबन, आता 4 दिवसाची सुट्टी आहे, त्यांनी ते मागं घेतलं असतं तर मला वाटतं की सगळ्यांनाच सभागृहात येऊन वेगवेगळ्या विषय मांडायचे आहेत, पण सरकारची चर्चेची तयारी नाही। ही अर्थसंकल्पातली चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस एका पक्ष या विरोधी समाजवादी पक्ष यांनी बॉयकॉट केलेला असताना राष्ट्रवादी शिवसेना बरोबर होती, त्या शिवसेनेच्या आमदारांनाही विधानसभेत बोलून दिलं नाही। अजित पवारांनी ही गोष्ट गांभीर्याने घेऊन चर्चा सुरू केली आहे। शिवसेनेच्या नेत्यांशी बोलले किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी, बाकीचे जे एकत्र आहेत त्यांना आणण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत। मला वाटत नाही असा कोणताही प्रयत्न आमच्या बाजूने चालू आहे। आमचं मत हे आहे की आम्हाला विरोधी पक्षाचा रोल मिळाला आहे आणि आम्ही विरोधी पक्षाचं काम करतो। विरोधी पक्षाचा रोल मिळाला आहे त्याचं काम करू असं जयंत पाटलांचं म्हणणं आहे। कॅमेरामन राहुल जाधव सोबत पंकज दळवी, महाराष्ट्र वन, मुंबई।